हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स। चला पटापट पटापट जॉईन व्हायचं आहे. चला पटकन जॉईन व्हायचं आहे जेणेकरून आपल्याला लेक्चरला लवकर सुरुवात करता येईल. चलो, मी लिंक शेअर करून देतो, तुम्ही लिंक शेअर करून द्या. चलो, आलेत का सर्व? येस. चला बघा मित्रांनो, आपण एक जी बॅच रन केलेली आहे, या बॅचमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की आपण 2024 आणि 2025मध्ये ज्याही पूर्व आणि मुख्य परीक्षा होणार आहेत यांची आपण आज आता इकॉनॉमिक्सची तयारी करून घेणार आहोत. आणि याची सुरुवात जी की आपण करणार आहोत तर ती आपल्या बेसिकपासून आपण इकॉनॉमिक्सच्या करणार आहोत. की बेसिक इकॉनॉमिक्समध्ये आपण काय करणार आहोत, जे काही ओल्ड स्टेट बोर्ड असतील, न्यू स्टेट बोर्ड असतील, NCERTs असतील, या अगोदर आपण क्लिअर करणार आणि मग आपण रेफरन्स बुकला काय करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत. ओके. चलो मग आत्तापर्यंत आपण 10वीचं ओल्ड स्टेट बोर्ड कंप्लीट केलेलं आहे, त्याच्यावर टेस्ट पण घेतलेली आहे. बरोबर. या सॅटर्डेला आपण काय करणार आहोत, तर 11वीच्या ओल्ड स्टेट बोर्डवर आपण एक टेस्ट फॉर्म करणार आहोत 50 मार्क्सची. ती तुम्हाला सॉल्व करायला तुमच्या व्हॉट्सअप नंबरला दिली जाणार आहे. ॲन्सर की पण त्याच्यासोबत दिली जाणार आहे. ओके. आणि आजपासून आपण काय केलेलं आहे, 12थच्या ओल्ड स्टेट बोर्डच्या इकॉनॉमिक्सला आपण सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामधलं पहिलं जे चॅप्टर आहे राष्ट्रीय उत्पन्न, हे आपण शिकणार आहोत. ॲक्च्युली हे पहिलं चॅप्टर नाही आहे या 12th स्टँडर्डमधलं. तर याला मी का म्हटलेलं पहिलं चॅप्टर, तर ते आता आपण बघून घेऊया. चलो जाऊया, लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वात पहिले मी तुम्हाला बॅचबद्दल सांगेल अगेन. ज्यांना ज्यांना बॅच हवी आहे त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत स्प्रेड करायचं आहे. बघा, आपण ही जी बॅच फॉर्म केलेली आहे ही 2024 आणि 2025 या दोन्ही वर्षांसाठी असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या बॅचमधलं प्रत्येक लेक्चर लाईव्ह होणार आहे. आणि लाईव्ह झालेले लेक्चर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला यूट्यूब ॲज वेल ॲज आपलं ॲप दोन्ही ठिकाणी बघता येणार आहे. या बॅचचा ॲक्सेस संपूर्णपणे तुम्हाला 2 वर्ष दिला जाणार आहे आणि तोही अनलिमिटेड आहे. काय आहे? अनलिमिटेड ॲक्सेस दिला जाणार आहे. याच्यामध्ये तुम्ही लेक्चर तुम्ही ॲपवर बघू शकतात किंवा यूट्यूबला प्रायव्हेट मोडमध्ये केलं जाणार आहे, ज्याचा ॲक्सेस मी देणार. बरोबर. ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲक्सेस मी देणार त्याच विद्यार्थ्यांना हे लेक्चर्स करता येणार. ज्याचा अर्थ ज्यांनी बॅच परचेस केलेली आहे त्यांनाच याचा यूट्यूबचा ॲक्सेस असेल, बाकीच्यांना नसेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये आपण बेसिक स्टेट बोर्ड NCERTs आपण कव्हर करणार आहोत, विथ रेफरन्स बुक्स आपण कव्हर करणार आहोत. याच्यामध्ये आपण 2011 ते 2023पर्यंत जेवढ्याही प्री आणि जेवढ्याही मेन्स झालेले आहे ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आहे ते सर्व क्वेश्चनचं PYQचं चॅप्टर वाईज ॲनालिसिस बघणार आहोत. चॅप्टर वाईज 50 क्वेश्चन्स देखील दिले जाणार आहेत तुम्हाला सॉल्व करण्यासाठी. याचाच अर्थ आपल्या या बॅचमध्ये फक्त शिकवण्यावर भर देण्यात येत नसून आपल्या या बॅचमध्ये आपण तुमच्याकडनं आपण जे काही शिकलेलो आहोत त्याची मॅक्सिमम प्रॅक्टिस करून घेणं हा आमचा उद्देश आहे. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, आपल्या ज्या काही नोट्स आहेत ते जसं चॅप्टर कंप्लीट होणार तसे तुम्हाला काय केलं जाणार, प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. ओके. जेवढ्या नोट्स रेडी असतील त्या, जर एखाद्या विद्यार्थ्याला अगोदरच सर्व नोट्स हव्या असतील तर त्याला देखील त्या नोट्स काय केल्या जाणार आहेत, प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. ओके. दुसरं महत्त्वाचं, मंडे टू फ्रायडे टीचिंग असणार आहे. ज्यावेळी रेफरन्स बुक स्टार्ट होतील त्यावेळी असं टीचिंग पॅटर्न असणार आहे की मंडे टू फ्रायडे टीचिंग असणार आहे, सॅटर्डेला टेस्ट होणार आणि संडेला आपलं डाऊट क्लिअरिंग सेशन होणार आहे. या बॅचची जी फीज आहे ही 3000 रुपये ठेवण्यात आलेली आहे. आणि आता ही जी ऑफर आहे ही ऑफर आता आपण काय केलेली आहे, बंद केलेली आहे. ओके. या ऑफरला आपण 22 ऑगस्टपर्यंत आपण काय ठेवलेली होती, ही डेट ठेवली होती 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट आपण ही ऑफर ठेवलेली होती. आता ही ऑफर संपलेली आहे. आता तुम्हाला बॅच ही 3000 रुपयांनाच मिळणार आहे. 3000 रुपये का ठेवलेली आहे, कारण की या बॅचचा ॲक्सेस तुम्हाला 2 वर्ष मिळणार आहे आणि या बॅचचा ॲक्सेस तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहे. ओके. यासाठी हे आपण केलेलं आहे. ओके. चलो जाऊया पुढच्या टॉपिककडं, आपल्या आजच्या टॉपिककडं. तर मग आपण 12वीचं ओल्ड स्टेट बोर्ड आपण स्टार्ट केलेलं आहे. ओके. ज्यांना कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी हे आहे
बघा, हे 12वीचं ओल्ड स्टेट बोर्डचं कव्हर पेज आहे. ओके, आणि याच्यामध्ये जवळपास 13 चॅप्टर देण्यात आलेले आहेत. परंतु या 13 चॅप्टरपैकी आपल्याला फक्त 8, 9, 10, 11, 12 आणि 13च चॅप्टर महत्त्वाचे आहेत. म्हणजेच आपल्याला चॅप्टर 1 ते चॅप्टर 7 अभ्यासायची गरज नाही आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं, राष्ट्रीय उत्पन्न हे 12th स्टँडर्डचं 8 नंबरचं चॅप्टर आहे, परंतु आपल्यासाठी हे किती नंबरचं चॅप्टर असेल? फर्स्ट चॅप्टर असेल आपलं हे 12th स्टँडर्डचं. ओके, चलो स्टार्ट करूया. कारण की आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो, जेवढ्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, त्या प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास केला जात नाही. समग्र लक्षी अर्थशास्त्राचा काय केला जातो? अभ्यास केला जातो. आणि ते काय आहे हे आपल्याला समजून घेण्याची सध्या गरज नाही आहे. जेव्हा त्याची गरज येणार तेव्हा मी तुम्हाला ते बरोबर वेळेवर समजून सांगेल. ओके, आता आपल्याला जायचं आहे नॅशनल इन्कम या चॅप्टरकडे जायचं आहे. ओके, चलो जाऊया आपण. बघा, ऑर्थर पिगू यांनी एक डेफिनेशन दिलेली होती राष्ट्रीय उत्पन्नाची. ती काय दिलेली होती? बघा, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. ओके, अशी व्याख्या ऑर्थर पिगू यांनी केलेला होता, जे आपल्याला वेल नोन आपले इकॉनॉमिस्ट आहेत, AC पिगू, ज्यांना तुम्ही यांचं नाव अनेक वेळा वाचलेलं असणार, अनेक संदर्भ ग्रंथांमध्ये तुम्ही यांचं नाव ऐकलेलं असणार. ठीक आहे, तर यांनी ही डेफिनेशन दिलेली आहे. आता आपल्याला ॲक्च्युअल या सर्व ज्या डेफिनेशन्स आहेत राष्ट्रीय उत्पन्नाच्या, या डिटेलमध्ये समजून घ्यायच्या आहेत. ओके, तर ते आपण पुढं समजूनच घेणार आहोत. हे जस्ट एक याचं आपल्या 12वीच्या ओल्ड स्टेट बोर्डमध्ये या व्याख्येने या चॅप्टरची सुरुवात करण्यात आलेली आहे, म्हणून मी सुद्धा ही व्याख्या सुरुवातीला घेतलेली आहे. ओके, आणि हे आहे AC पिगू. ओके, चलो जाऊया ॲक्च्युअल चॅप्टरकडे. बघा, या राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टरमध्ये आपल्याला किती मुद्दे अभ्यासायचे? तर 7 मुद्दे अभ्यासायचे आहेत. त्याच्यातला पहिला जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये प्रास्ताविका दिलेली, नेमका राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास का करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ काय आहे आणि त्याची व्याख्या काय आहे हे समजून घ्यायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये काय आहेत ही आपल्याला समजून घ्यायची आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह काय असतो, बरोबर, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या संकल्पना आहेत, जसं GDP झालं, बरोबर, GNP झालं, NDP झालं, NNP झालं. ठीक आहे, तर या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्स नेमक्या काय आहेत, बरोबर, याचे फॉर्म्युलेज काय आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचे आहेत. आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, जसं तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहे: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. तर या पद्धती आपल्याला या स्टेट बोर्डमध्ये डिटेलमध्ये समजून घ्यायच्या आहेत. या पद्धती मोजण्यामध्ये नेमक्या काय काय अडचणी समोर येतात, या अडचणींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ओके, तर या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये समजून घ्यायच्या आहे. ओके, म्हणजे या सिरीजमध्ये समजून घ्यायचं आहे. चला जाऊया राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि त्याची व्याख्या आणि प्रास्ताविकेकडं. ठीक आहे, बघा, असं म्हटलं गेलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न ही समग्रलक्षी अर्थशास्त्राची एक काय आहे विषय आहे. समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजेच काय? मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो इकॉनॉमिक्स. मॅक्रो म्हणजे काय रे मित्रांनो? मोठा. म्हणजे असा असा अभ्यास की ज्यामध्ये देशाच्या मोठ्या मोठ्या गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. जसं बघा ना, इथं आपण जेव्हा एका व्यक्तीचा अभ्यास करू, बरोबर, जेव्हा एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा आपण अभ्यास करू त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटलं जातं. आणि ज्यावेळी आपण देशामधल्या सर्वच व्यक्तींच्या उत्पन्नाचा आपण ज्यावेळी अभ्यास करू किंवा देशाच्या एकूण उत्पन्नाचा ज्यावेळी आपण अभ्यास करू, म्हणजे बघा, एक व्यक्ती ही छोटी गोष्ट झाली, परंतु संपूर्ण देश ही खूप मोठी गोष्ट झाली, बरोबर ना? मग जेव्हा आपण मोठ्या मोठ्या गोष्टींचा अभ्यास करतो तेव्हा अशा शास्त्रालाच काय म्हटलं जातं? मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हटलं जातं, बरोबर. तर या मॅक्रो इकॉनॉमिक्सचा एक विषय आहे, हा एक छोटासा सब्जेक्ट आहे. ओके, बघा, राष्ट्रीय उत्पन्न ही संज्ञा राष्ट्रीय लाभांश, ज्याला आपण डिव्हिडंड म्हणतो, राष्ट्रीय उत्पादन, प्रोडक्शन, नॅशनल प्रोडक्शन, राष्ट्रीय खर्च, एक्सपेंडिचर, नॅशनल एक्सपेंडिचर, या अर्थाने देखील वापरली जाते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ लाभांश पण आहे,
त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या डेफिनेशनमध्ये आपल्याला उत्पादनाचा देखील अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण खर्चाचा देखील अभ्यास करतो. जसं मी म्हटलं ना मित्रांनो तुम्हाला, की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. एक आहे उत्पादन पद्धत, बरोबर, की ज्याच्यामध्ये आपण देशाच्या एकूण उत्पादनाचा विचार करून राष्ट्रीय उत्पन्न मोजणार आहोत. दुसरं आहे उत्पन्न पद्धत. उत्पन्न पद्धतीमध्ये जे काही उत्पादनाचे घटक आहेत, त्यांना जो काही लाभांश मिळणार आहे, त्यांना जो काही डिव्हिडंड मिळणार आहे, बरोबर, तर त्यांना मिळालेल्या डिव्हिडंडची जर आपण एकूण बेरीज केली तर त्याला देखील राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. आणि देशाचा जो काही एकूण खर्च होणार आहे याला देखील राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं जातं, बरोबर. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की राष्ट्रीय उत्पन्न ही संज्ञा देखील ही संज्ञा देखील आपण एका अर्थाने वापरतोय, परंतु याला 3 वेगवेगळे अर्थ प्राप्त होतात. की राष्ट्रीय उत्पन्न हे लाभांशावर डिपेंडंट आहे किंवा लाभांशाद्वारे राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो, किंवा आपण उत्पादनाच्या संदर्भात काय मोजू शकतो, राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो, किंवा देशातील लोकांनी केलेल्या किंवा सरकारने केलेल्या एकूण खर्चा संबंधित आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजू शकतो. ओके, पुढे बघा. एका वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या आणि उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे तिथं काय म्हटलेलं आहे की जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाणार आहे हे एका वर्षाच्या कालावधीसाठी मोजलं जातं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. काय लक्षात ठेवायचं की कोणत्याही देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे ज्यावेळी मोजलं जाणार तेव्हा ते एका वर्षाच्या कालावधीसाठी मोजलं जाणार आहे. ओके, पुढे बघा. अर्थव्यवस्थेत म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित केलेल्या आणि उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह. इथं काय म्हटलेलं आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्याही वस्तू आणि सेवा उपलब्ध आहेत, बरोबर, किंवा ज्यांचं उत्पादन घेतलं जाणार आहे यांचा जो काही एकूण प्रवाह आहे याला राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. पुढे बघा. थोडक्यात देशात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजेच काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे. म्हणजेच बघा, देशामध्ये जेवढ्याही वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलं जाणार आहे, बरोबर, ज्याही वस्तू आणि सेवा उत्पादित झालेल्या आहेत त्यांना काहीतरी किंमत आहे. फॉर एक्झाम्पल, आपण हा मोबाईल घेतला, बरोबर, तर या मोबाईलचं आपण प्रोडक्शन घेतलेलं आहे. तर काय झालेलं आहे, ज्यावेळी आपण प्रोडक्शन घेतलं त्यावेळी याला काहीतरी किंमत प्राप्त झालेली आहे पैशांच्या स्वरूपात, बरोबर. आपण हा कीबोर्ड घेतलेला आहे, बरोबर, हा काय घेतलेला आहे, कीबोर्ड घेतलेला आहे. ज्यावेळी या कीबोर्डचं मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे त्यावेळी या कीबोर्डला देखील पैशांच्या स्वरूपात काहीतरी किंमत प्राप्त झाली असेल, 1000 रुपये, 1200 रुपये, 1500 रुपये, बरोबर. तर मग काय म्हटलेलं आहे या डेफिनेशनमध्ये की देशामध्ये जेवढ्याही वस्तू आणि सेवा तयार होणार आहेत, बरोबर, तर या वस्तू आणि सेवांची पैशांच्या स्वरूपात मोजले गेलेला जो काही भाग आहे त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. ओके, पुढे बघा. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून देशाच्या आर्थिक विकासाचा निकष म्हणून तसेच आर्थिक विश्लेषणाचे साधन म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी महत्त्वाची ठरते. म्हणजे काय म्हटलेलं आहे, जर आपल्याला देशाचा आर्थिक विकास समजून घ्यायचा असेल, बरोबर, किंवा आर्थिक घटकांचं मोजमाप करायचं असेल तर त्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करणं हे अतिशय महत्त्वाचं ठरत असतं. कारण की बघा, देशाची आर्थिक वाढ मोजण्याचं एक इंडिकेटर म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाकडे बघितलं जातं. काय म्हणतोय मी, देशाची आर्थिक वाढ मोजण्याचं एक साधन किंवा एक निर्देशांक म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाकडे बघितलं जात असतं, बरोबर. आणि देशाची आर्थिक वाढ ही सतत होत जाणं यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, आर्थिक विकास म्हटलं गेलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की आर्थिक विकास मोजायचा असेल, आर्थिक वाढ मोजायची असेल, त्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचं काय करावं लागणार आहे, मोजमाप करावं लागणार आहे. ओके, जाऊया पुढं. इथं झाली प्रास्ताविका. ठीक आहे. या प्रास्ताविकेमध्ये अजून काय म्हटलेलं आहे बघा, की देशाच्या समग्र आर्थिक कामगिरीचं मूल्यमापन राष्ट्रीय उत्पन्नाच्या माहितीच्या आधारे केलं जातं. म्हणजे देशाची एकूण देशामध्ये जे काही आर्थिक कामकाज चालणार आहे याचं मोजमाप जर आपल्याला करायचं असेल, याचं मूल्यमापन करायचं असेल तर ते राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर केलं जात असतं. पुढे बघा. देशातील एकूण उत्पादन आणि एकूण उत्पन्न यांची गणना करून
आधार सामग्री सरकारला दिली जात असते. म्हणजेच देशामध्ये आता राष्ट्रीय उत्पन्न जर मोजायचं असेल तर मी तुम्हाला बोललो 3 वेगवेगळ्या पद्धतींद्वारे आपण मोजू शकतो. एकतर देशामध्ये किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालेलं आहे हे सरकारला कळलं तर त्या आधारावर सरकार उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजणार. बरोबर. उत्पादनाचे जे घटक आहेत जसं भूमी झालं, श्रम झालं, भांडवल झालं, उद्योजक झालं, हे 4 उत्पादनाचे घटक आहेत आणि या उत्पादना घटकांचा वापर करून वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं. मग सिंपल गोष्ट आहे, वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असताना हे जे काही उत्पादनाचे घटक वापरले जाणार आहेत, बरोबर, तर या उत्पादनाच्या घटकांचे जे कोणी मालक असणार आहे त्याला काहीतरी काय मिळणार आहे, लाभांश मिळणार आहे, काहीतरी उत्पन्न मिळणार आहे. बरोबर. म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे, जर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल, बरोबर, तर लोकांनी केलेल्या खर्चाची माहिती सरकारला माहिती पाहिजे किंवा लोकांना मिळालेल्या उत्पन्नाची माहिती सरकारला माहिती पाहिजे किंवा देशामध्ये एकूण वस्तू आणि सेवांचं उत्पादन किती झालेलं आहे हे सरकारला कळलं पाहिजे. त्या आधारावरच काय केली जात असते, राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जात असते. पुढे बघा, हे जे काही डेटा मिळणार आहे, आधार सामग्री म्हणजे काय, हा जो काही एकूण डेटा आहे, एकूण उत्पादन किती झालेलं आहे, एकूण उत्पन्न किती झालेलं आहे, एकूण खर्च किती झालेला आहे, हा जो काही डेटा आहे याचा उपयोग करून सरकार देशाच्या महत्तम आर्थिक कल्याणाचे ध्येय धोरण काय करत असते, निश्चित करत असते. म्हणजेच सरकारला जेवढं जास्त उत्पन्न प्राप्त होणार तेवढं सरकार आपल्यावर जास्तीत जास्त काय करणार, खर्च करणार. ठीक आहे. मग त्याचद्वारे देशाचा काय होणार आहे, आर्थिक विकास साध्य होणार आहे. इथं काय म्हटलेलं आहे बघा, पुढचा पॉईंट की 1955 पासूनच राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाची जी काही जबाबदारी आहे ती केंद्रीय सांख्यिकीय संघटनेकडे. आता ज्यावेळी 1955ला या संस्थेची स्थापना झाली, केंद्रीय सांख्यिकी संघटनेची, बरोबर, तर तिला म्हटलं जात होतं CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. परंतु हल्ली हल्ली या संस्थेचं जे काही नाव झालेलं आहे तर ते नाव झालेलं आहे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. काय झालेलं आहे, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस असं या संस्थेचं नाव झालेलं आहे. आणि ही संस्था सध्या राष्ट्रीय उत्पन्नाचं काय करत आहे, मोजमाप करत आहे. पुढे बघा, मग राष्ट्रीय उत्पन्नाचा नेमका अर्थ काय होतो आणि त्याची व्याख्या काय आहे. बघा, सर्वसाधारणपणे दरवर्षी देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं जे काही मूल्य आहे यालाच राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं जातं. म्हणजे देशामध्ये मी तुम्हाला बोललो ना, जेवढ्याही वस्तू आणि सेवा तयार होणार आहे यांना काहीतरी मूल्य प्राप्त होणार आहे. वस्तू तयार झाल्यानंतर यांना काहीतरी किंमत प्राप्त होणार आहे, बरोबर. आणि ही एकूण किंमत म्हणजेच काय म्हटलं गेलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. ओके. पुढे बघा, म्हणजेच एका वर्षात आर्थिक प्रक्रियांपासून राष्ट्राला जे काही उत्पन्न मिळते त्यालाच आपण काय म्हणू शकतो, राष्ट्रीय उत्पन्न म्हणू शकतो. म्हणजे एका आर्थिक वर्षांमध्ये देशामध्ये जेवढ्याही आर्थिक क्रिया केल्या जाणार आहेत, बरोबर, उत्पादन, आर्थिक क्रिया म्हणजे कोणत्या आहे, बघा, आर्थिक प्रक्रिया म्हणजे कोणत्या कोणत्या आहेत, 4 आहेत. उत्पादन असेल, विभाजन असेल, विनिमय असेल आणि उपभोग असेल, बरोबर. या ज्या काही 4 आर्थिक क्रिया केल्या जाणार आहे यांच्यामधून राष्ट्राला म्हणजे देशाला जे काही उत्पन्न मिळणार आहे या मिळालेल्या उत्पन्नालाच राष्ट्रीय उत्पन्न म्हटले जात असते. ओके. पुढे बघा, यामध्ये खंड असेल ज्याला आपण रेंट म्हणतो, वेतन असेल ज्याला आपण वेजेस किंवा सॅलरी म्हणतो, वेजेस किंवा सॅलरी म्हणतो. त्याच्यानंतर व्याज असेल त्याला आपण इंटरेस्ट म्हणतो. आणि लास्ट नफा जो काही आहे त्याला काय म्हटलं जातं, प्रॉफिट म्हटले जाते. काय म्हटलं जाते, प्रॉफिट म्हटले जात असते, बरोबर. तर मग या स्वरूपात उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्याचा काय केला जात असतो, समावेश केला जात असतो. म्हणजेच वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेत असताना हे भूमी, बघा, उत्पादनाचे जे घटक आहेत इथे सांगतो मी तुम्हाला, उत्पादनाचे घटक हे आपण 10th स्टँडर्डच्या ओल्ड स्टेट बोर्डच्या पहिल्याच चॅप्टरमध्ये शिकलेले आहोत. उत्पादनाचे घटक कोणते कोणते आहेत.
परत रिपीट करतो, उत्पादनाचे घटक किती आहेत, कोणते आहेत, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, हे आपण 10th स्टँडर्डच्या ओल्ड स्टेट बोर्डमध्ये पहिल्याच चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत. मग उत्पादनाचे घटक किती आहेत? 4 आहेत. कोणते कोणते आहेत? एक पहिलं आहे भूमी, ज्याला आपण लँड म्हणतो. दुसरं आहे श्रम, ज्याला आपण लेबर म्हणतो. तिसरं आहे भांडवल, त्याला आपण कॅपिटल म्हणतो. आणि चौथा आहे उद्योजक. बरोबर. हे काय करतात मित्रांनो, हे जे 4 महत्त्वाचे घटक आहे यांचा वापर करून आपण वस्तू आणि सेवेचं काय घेत असतो? उत्पादन घेत असतो. बरोबर. आणि हे वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतल्यानंतर या उत्पादनाच्या घटकांचा जो कोणी मालक असेल त्याला काहीतरी उत्पन्न मिळत असेल. बरोबर. आणि त्याला मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश कशामध्ये केला जात असतो? राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो. जसं ज्याने कोणी जागा भाडेतत्वावर दिलेली असेल त्याला रेंट प्राप्त होणार आहे उत्पन्नाच्या स्वरूपात. जो कोणी काम करतोय, श्रम करतोय, बरोबर, त्याला वेजेस किंवा सॅलरी दिली जाणार आहे. ज्याने कोणी भांडवल गुंतवणूक केलेली आहे त्या भांडवल गुंतवणुकीला व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळणार आहे. आणि जो कोणी उद्योजक आहे त्याला नफ्याच्या स्वरूपात उत्पन्न मिळणार आहे. बरोबर. म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना रेंट असेल, वेजेस असेल, सॅलरी असेल, इंटरेस्ट असेल, प्रॉफिट असेल यांचा समावेश केला जात असतो. ओके. पुढे बघा, सारांशाने हे देशात एका वर्षाच्या कालावधीत, म्हणून लक्षात ठेवायचं की देशामध्ये जे काही राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाणार आहे हे एका वर्षाच्या कालावधीसाठी मोजलं जाणार आहे. ओके. तर उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य, मूल्य म्हणजे किंमत, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. ओके. पुढे बघा, मग या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. ओके. या व्याख्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि या व्याख्या अनेक वेळा एक्झाममध्ये विचारल्या गेलेल्या आहेत आणि ज्याच्यावर प्रश्न देखील विचारले गेलेले आहेत. जसं बघा, प्राध्यापक मार्शल यांनी काय व्याख्या केलेली राष्ट्रीय उत्पन्नाची? तर बघा, प्राध्यापक मार्शल यांची जी व्याख्या आहे ही एकूण उत्पादनाचं मूल्य दर्शविते. काय दर्शविते? एकूण उत्पादनाचं मूल्य दर्शविते. म्हणजे यांचा भार, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची डेफिनेशन तयार करताना यांचा भार कशावर होता? एकूण उत्पादनाच्या मूल्यावर होता. कशावर होता? एकूण उत्पादनाचं मूल्य किती आहे यालाच यांनी राष्ट्रीय उत्पन्न म्हटलेलं आहे. ओके. मग बघा, यांचं म्हणणं काय आहे की प्रतिवर्षी म्हणजे दरवर्षी मानवी श्रम आणि भांडवलाच्या सहाय्याने आणि नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करून, म्हणजेच काय काय म्हटलेलं बघा, मानव संसाधन असेल, भांडवल जे काही आहे ते मानवाने तयार केलेलं आहे. बरोबर. म्हणजेच काय, भांडवल म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो की कुठलाही उद्योग सुरू करताना ज्या ज्या वस्तू आणि सेवांची आवश्यकता असते त्याला काय म्हटलं जात असतं? भांडवल म्हटलं जात असतं. फॉर एक्झाम्पल, आपल्या क्लासचं भांडवल काय काय आहे? बघा, आपण ऑनलाईन क्लास कंडक्ट करतोय तर आपल्या या ऑनलाईन क्लासला देखील काहीतरी भांडवल आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्या ऑनलाईन क्लासचं भांडवल काय काय आहे? तर आपला कॅमेरा आहे, आपला लॅपटॉप आहे, आपला पेनटॅब आहे, आपला कीबोर्ड आहे, आपला मोबाईल आहे. बरोबर. आपलं इंटरनेट कनेक्शन, इंटरनेट सेवा, हे आपल्या क्लासचं काय आहे मित्रांनो? भांडवल आहे. ओके. तर मग लक्षात घ्या, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आणि हे सगळं कोणी तयार केलेले? मानवाने. म्हणून भांडवलाला आपण असं म्हणू शकतो मानवनिर्मित साधन संपत्ती म्हणू शकतो आपण. ओके. म्हणून लक्षात घ्या की मानवी श्रम म्हणजे मानव हे मानव संसाधन आहे, भांडवल हे मानव निर्मित संसाधन आहे, आणि नैसर्गिक संसाधन, मी तुम्हाला बोललो की कुठल्याही वस्तूचं आणि सेवेचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्या वस्तू आणि सेवेचं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला हे 3 संसाधनं एकत्र येणं गरजेचं आहे. जोपर्यंत हे 3 संसाधनं एकत्र येत नाही, कुठल्याही प्रकारच्या वस्तूचं आणि सेवेचं उत्पादन होऊ शकत नाही. बरोबर. म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे बघा की मानव संसाधन असेल, नंतर मानव निर्मित संसाधन असेल आणि नैसर्गिक संसाधन असेल, यांचा वापर करून जे काही मूर्त व अमूर्त वस्तू आणि सेवांचे निव्वळ उत्पादन केले गेले जाते त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच काय म्हटलेलं आहे मित्रांनो? लक्षात घ्या की एका वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे प्रत्येक वर्षी मानव संसाधन, मानव निर्मित संसाधन आणि आपलं नैसर्गिक संसाधन, तर या तिन्ही संसाधनांचा वापर करून देशामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा
तयार होणार आहे, बरोबर, तर त्यांचं जे काही निव्वळ उत्पादन होणार आहे, तर या निव्वळ उत्पादनालाच काय म्हटलं गेलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून म्हटलं लक्षात ठेवायचं आहे, मार्शल यांची व्याख्या उत्पादनाशी संबंधित आहे. कोणाशी संबंधित आहे? उत्पादनाशी संबंधित आहे. ओके, पुढे बघा. आत्ताच आपण AC पिगू यांची डेफिनेशन सुरुवातीलाच बघितली, या चॅप्टरच्या सुरुवातीलाच बघितली. मग त्यांनी काय व्याख्या दिलेली बघा, की राष्ट्रीय उत्पन्नाची जी व्याख्या आहे ही एकूण प्राप्ती दर्शविते. लक्षात ठेवा की जसं मार्शल यांची व्याख्या उत्पादनाशी संबंधित होती, तसं यांची पिगू यांची जी व्याख्या आहे ही कोणाशी संबंधित आहे? एकूण प्राप्तीशी संबंधित आहे. एकूण प्राप्तीशी संबंधित आहे. ओके, पुढे बघा. मग प्राध्यापक AC पिगू यांच्या मते काय म्हटलं गेलेलं आहे, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशाच्या स्वरूपात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. बरोबर, सिंपल गोष्ट आहे. या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्न समाविष्ट केलेले असते. कारण की बघा मित्रांनो, की समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाची म्हणजेच समाजामध्ये मी तुम्हाला बोललो, हे जे उत्पादनाचे घटक वापरले जाणार आहे यांना काहीतरी उत्पन्न प्राप्त होणार आहे. जसं भूमीच्या मालकाला रेंट मिळणार आहे, श्रम करणाऱ्याला मजुरी किंवा पगार मिळणार आहे, ज्याने कोणी भांडवल गुंतवणूक केलेली आहे त्याला व्याज मिळणार आहे, आणि जो कोणी उद्योजक असणार आहे त्याला नफा मिळणार आहे. तर असं जे काही एकूण वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेण्यासाठी जे घटक वापरले जाणार आहे उत्पादनाचे, त्यांना काहीतरी किंमत मिळणार आहे, त्यांना काहीतरी पगार मिळणार आहे, त्यांना काहीतरी मोबदला मिळणार आहे, आणि त्यांना मिळालेल्या मोबदल्यालाच काय म्हटलं गेलेलं इथं, राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. ओके, आणि या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्न काय केले जात असते, समाविष्ट केले जात असते. ओके, पुढे बघा. या झाल्या 2 व्याख्या. ओके, आता याच्यात तिसरी आणि चौथी व्याख्या कोणी कोणी केलेली आहे बघा, फिशर. बरोबर, तर या फिशर यांनी काय व्याख्या दिलेली आहे बघा. फिशर यांची व्याख्या उपभोक्त्याच्या दृष्टिकोनातून केलेली आहे. म्हणजेच लक्षात ठेवा की फिशर यांची व्याख्या उपभोगाशी संबंधित आहे. उपभोगाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, पहिली व्याख्या कोणाची बघितली आपण, मार्शलची. मार्शलची व्याख्या कोणाशी संबंधित आहे, उत्पादनाशी. नंतर पिगू यांची व्याख्या बघितली, ती एकूण प्राप्तीशी म्हणजे उत्पन्नाशी संबंधित आहे. आणि फिशर यांची व्याख्या उपभोगाशी संबंधित आहे. ही वाक्य आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 3 वाक्य सांगितलं. मार्शलची व्याख्या उत्पादनाशी संबंधित, पिगूची व्याख्या उत्पन्नाशी संबंधित, फिशरची व्याख्या उपभोगाशी संबंधित आहे. ओके, पुढे बघा. फिशर यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या काळामध्ये राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग ला काय म्हटलं गेलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच वस्तू आणि सेवांचं ज्या बघा यांनी काय म्हटलेलं आहे की उपभोगासाठी म्हटलेलं आहे, आणि तेही कसं म्हटलेलं आहे, प्रत्यक्षपणे. म्हणजेच देशामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा तयार होणार आहेत, परंतु या सर्वच प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं आपण एकाच वेळी उपभोग घेत नाही. मग इथं काय म्हटलेलं आहे की एका वर्षाच्या काळामध्ये देशामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतलं जाणार आहे आणि ज्यांचा लोक काय घेत आहे, उपभोग घेत आहे. बरोबर, अशा उपभोग घेतल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांचा किमतींचा भाग म्हणजेच काय म्हटलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे लोक ज्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेणार त्यांच्या किमतींची बेरीज म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय, असं फिशर यांची व्याख्या सांगते. फिशर यांच्या मते वार्षिक उत्पादनापेक्षा वार्षिक उपभोगावरून राष्ट्रीय उत्पन्न ठरविलं गेलं पाहिजे. जसं मार्शल काय म्हणतायत की तुम्ही वार्षिक उत्पादन किती होत आहे वस्तू आणि सेवांचं हे चेक करा, परंतु फिशर याचं म्हणणं काय आहे की उत्पादनापेक्षाही लोक जेवढे उत्पादन झालेलं आहे तेवढ्याचा उपभोग तर घेत नाहीये. बरोबर, सर्वच वस्तू विकल्या जातील, सर्व सेवा विकल्या जातील असंही नाही आहे ना. म्हणून काय म्हटलं गेलेलं आहे, फिशर यांचं काय म्हणणं आहे की उत्पादनाशी संबंधित व्याख्या न करता ही उपभोगावरून व्याख्या करा तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नाची. जेवढ्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतला जाणार तेवढ्या वस्तू आणि सेवांच्या किमतींची तुम्ही काय करा, बेरीज करा.
असं फिशर याचं म्हणणं होतं. म्हणून बघा, देशातील लोकांचे आर्थिक कल्याण उपभोगावर अवलंबून असतं. साधी गोष्ट आहे मित्रांनो, माझं कल्याण केव्हा होणार आहे? जेव्हा माझ्या दैनंदिन गरजा काय होणार आहे? भागणार आहेत. आणि माझ्या दैनंदिन गरजा कशातून भागणार आहेत? वस्तू आणि सेवांमधून. बरोबर? जोपर्यंत मला जीवन जगण्यासाठी मला आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवा मिळत जातील, तोपर्यंत माझा आर्थिक विकास होत जाणार, आर्थिक वाढ होत जाणार. बरोबर? म्हणजेच काय म्हटलेलं आहे, आणि हे हे कशावर डिपेंडंट आहे? मी ज्या ज्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेणार त्यावर माझा आर्थिक विकास अवलंबून आहे. ओके. म्हणून आपण काय म्हणतो मित्रांनो, ज्या ज्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासते अशा व्यक्तींना आपण काय म्हटलं गेलेलं आहे? गरीब म्हणतो आपण. बरोबर की नाही? म्हणून लक्षात ठेवा की फिशर याची व्याख्या उपभोगाशी संबंधित आहे. पुढे बघा, भारतीय राष्ट्रीय उत्पन्न समितीने काय व्याख्या केली होती बघा. आता ही भारताची जी काही राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे ही 4 ऑगस्ट 1948ला स्थापन झालेली होती. 49ला स्थापन झालेली होती. आणि यांनी देखील राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या दिलेली आहे. यांनी काय व्याख्या दिली? इथं चुकून 48 हे 49 करून घ्या. पुढे बघा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडामध्ये निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता जे काही मापन केलं जाणार आहे त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं गेलेलं आहे. याचा अर्थ काय रे मित्रांनो? बघा की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एका वर्षाचा कालखंड विचारात घेतला जातो आणि या एका वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढ्याही अंतिम वस्तू आणि सेवा तयार होणार आहेत, वस्तू आणि सेवा कोणत्या पकडायच्या आहेत आपल्याला? की ज्या पूर्ण वस्तू आहेत, ज्यांचं पुन्हा त्यांच्यावर प्रक्रिया करून ज्यांच्यापासून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार होणार नाहीत, अशा वस्तूच मोजून जे काही राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाणार, म्हणजे जे काही उत्पन्न मोजलं जाणार आहे त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे? राष्ट्रीय उत्पन्न. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, हा पेन आहे, पेन टॅपचा हा काय आहे? पेन आहे. तर या पेनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. बरोबर? या पेनापासून आता या पेनावर पुढं प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारची वस्तू तयार करता येणार नाही, म्हणून ही पूर्ण वस्तू झाली. बरोबर? जिला आपण अंतिम वस्तू म्हणतो. परंतु ह्या पेन तयार करण्यासाठी जे प्लास्टिक यूज केलं गेलेलं आहे, बरोबर, त्या प्लास्टिकवर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया करून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू तयार करता येऊ शकतात. म्हणून इथं असं म्हटलं गेलेलं आहे की वस्तूंचं दुहेरी मोजदाद होऊ न देता, कारण की जर आपण पेन पण मोजला आणि पेनासाठी तयार झालेलं प्लास्टिक पण मोजलं तर एकाच वस्तूची 2-2 वेळा मोजणी होणार. त्यामुळे असं म्हटलं गेलेलं आहे की दुहेरी मोजदाद होऊ न देता जे काही वस्तू आणि सेवांचं काय केलं जाणार आहे? मापन केलं जाणार आहे त्यांच्या किमतींचं, त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं जातं. अशी राष्ट्रीय उत्पन्न समितीने काय केलेली आहे? व्याख्या केलेली आहे. ओके. पुढे बघा, मग राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य काय काय आहेत? तर पहिलं वैशिष्ट्य बघा की राष्ट्रीय उत्पन्न ही समग्रलक्षी संकल्पना आहे. समग्रलक्षी म्हणजे कोणती? मॅक्रो इकॉनॉमिकल कन्सेप्ट आहे. मॅक्रो मॅक्रो बरं का, मायक्रो नाही. मॅक्रो इकॉनॉमिकल कन्सेप्ट आहे. ओके. मग याच्यामध्ये काय म्हटलेलं बघा, समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. मी तुम्हाला बोललो की मायक्रोमध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास केला जाणार. एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्स आणि संपूर्ण देशाच्या उत्पन्नाचा अभ्यास मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके. मायक्रो, मॅक्रो, अर्थ समजून घ्या, प्रोनाउन्सिएशन समजून घ्या. पुढे बघा, समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा जो दृष्टिकोन आहे हा समुच्चयात्मक असतो. समुच्चयात्मक म्हणजे काय असतो? की याच्यामध्ये समुच्चयाचा अभ्यास केला जातो. जसं आपण काय म्हटलं, मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण एका व्यक्तीच्या उत्पन्नाचा अभ्यास केला, परंतु इथं आपण ज्यावेळी देशाच्या उत्पन्नाचा विचार करतो तर आपण काय म्हटलं? देशामध्ये जेवढेही लोकांनी कमवलेलं उत्पन्न आहे त्या कमवलेल्या उत्पन्नाचा आपण इकडे अभ्यास करतोय. म्हणजे इथं आपण एका व्यक्तीचा अभ्यास नाही करते, व्यक्तींच्या समुच्चयाने कमवलेल्या उत्पन्नाचा काय करतोय? अभ्यास करतोय. म्हणून लक्षात ठेवायचं की ही जी समग्रलक्षी जे काही अर्थशास्त्र असतं म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिकल ज्या काही कन्सेप्ट्स असतात तर यांचा दृष्टिकोन हा समुच्चयात्मक असतो. ठीक आहे. पुढे बघा, विशिष्ट काळातील अर्थव्यवस्थेच्या कामगिरीची राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून कल्पना आपल्याला लावता येऊ शकते. म्हणजे एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये एखाद्या देशाने काय काय आर्थिक प्रगती केली आहे, कशी आर्थिक प्रगती केलेली आहे
याचा आपण काय करू शकतो, लक्षात घ्या, याचा आपण अभ्यास करून आपण काय करू शकतो, म्हणजे याच्यावरनं काय केलं जातं, देशाच्या आकडेवारीचा म्हणजे देशाच्या आर्थिक विकासाचा अभ्यास केला जाऊ शकतो. ओके, पुढे बघा. दुसरं वैशिष्ट्य काय, की राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे, फ्लो बेस्ड कन्सेप्ट आहे. ओके, पुढे बघा. प्रत्यक्षात उत्पादन झालेल्या वस्तू आणि सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. काय म्हटलेले, की प्रत्यक्षात उत्पादन झालेल्या जेवढ्याही वस्तू आणि सेवा असतील यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या काळामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह म्हणजेच काय म्हटला गेलेला आहे, राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे बघा मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे, कारण की इथं डे बाय डे वस्तू आणि सेवांचं उत्पादन होणार आहे आणि उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांची किंमत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जाणार आहे. बरोबर, हे कंटिन्युअस प्रोसिजर आहे, कारण की वस्तू आणि सेवांचं उत्पादन कधीही न थांबणारं आहे, ते कंटिन्युअस होतच राहणार आहे. जोपर्यंत पृथ्वी तलावर मानव जिवंत आहे, मानव म्हणत आहे, तोपर्यंत वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतच राहणार आहे. म्हणजेच उत्पादन ही कंटिन्युअस प्रोसिजर आहे, फ्लो बेस्ड कन्सेप्ट आहे. ठीक आहे, इथं वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतच राहणार आहे. वस्तू आणि सेवांचा फ्लो अर्थव्यवस्थेमध्ये वाढतच राहणार आहे, कारण की लोकसंख्या काय आहे, वाढतच जाणार आहे, कमी होणारी नाहीये. ठीक आहे, पुढे बघा. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे पैशात व्यक्त केलेलं मूल्य असते. पैशात व्यक्त केलेलं मूल्य म्हणजे काय आहे, तर बघा, की राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी पैशातच सांगितलं जाणार. असं कोणीच म्हणणार नाही की आमच्या देशामध्ये 100 मोबाईल तयार झाले, 100 कीबोर्ड तयार झाले, असं कोणीच म्हणणार नाहीये. इथं तुम्हाला काय म्हटलं जाणार आहे, की आमच्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न 100 कोटी आहे, 20 कोटी आहे, 10 कोटी आहे. रुपयांमध्येच सांगितलं जाणार आहे, पैशांच्या स्वरूपातच सांगितलं जाणार आहे. कोणताच देश राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादनाच्या स्वरूपात सांगत नाही, खर्चाच्या स्वरूपात सांगत नाही, ते पैशाच्या स्वरूपातच सांगत असतो. बरोबर, म्हणून म्हटलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न हे कशात व्यक्त केलं जातं, पैशांमध्ये व्यक्त केले जात असते. बघा, ज्या वस्तू आणि सेवांना सेवांना पैशाच्या रूपातील मूल्य किंवा विनिमय मूल्य असते, म्हणजे बघा, ज्या ज्या वस्तू आणि सेवा उत्पादित होणार आहे आणि ज्यांना पैशाच्या स्वरूपात किंमत प्राप्त होणार आहे किंवा ज्यांचा पैशांच्या स्वरूपात विनिमय म्हणजे काय, एक्सचेंज, विनिमय म्हणजे काय, एक्सचेंज केला जाणार आहे. बरोबर, पैशांच्या स्वरूपात एक्सचेंज केला जाणार आहे. बरोबर, तर अशाच वस्तू आणि सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. म्हणजे बघा, ज्या वस्तू आणि सेवा विकल्या जाणार नाहीत, बरोबर, किंवा ज्यांना काही किंमत प्राप्त होणार नाही, त्या वस्तू राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजल्या जात नाही. याचाच अर्थ लक्षात घ्या मित्रांनो, या वाक्याचा खूप मोठा अर्थ निघतो. याचाच अर्थ वस्तू विनिमय पद्धतीने केलेले व्यवहार, वस्तू विनिमय पद्धतीने केलेले व्यवहार बघा, वस्तू विनिमय पद्धतीने केलेले व्यवहार राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही, मोजत नाही. का नाही मोजत मग, तर लक्षात घ्या, का नाही मोजलं जात, सिंपल गोष्ट आहे, कारण की एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू दिली जाते. मग या दोन्ही ज्या वस्तूंची अदलाबदली होणार आहे ना, त्यांना किंमत प्राप्त झालेली आहे ना त्यांच्या विनिमयामध्ये काही मूल्य निर्माण झालेलं आहे. बरोबर, एका वस्तूच्या बदल्यात आपण दुसरी वस्तू दिली, याच्यात कुठंही पैशांचा उल्लेख आलेला नाही. म्हणूनच वस्तू विनिमय पद्धतीने जेवढेही आर्थिक व्यवहार केले जाणार आहेत, ते आर्थिक व्यवहार राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजता येणार नाहीत. एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, IMP करून ठेवा, एक्झामला विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू आणि सेवांच्या मूल्याचा समावेश केला जातो. बघा मित्रांनो, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं
की वस्तू दोन प्रकारच्या असतात. वस्तू किती प्रकारच्या आहेत? दोन प्रकारच्या वस्तू असतात. एक मध्यमवर्ती वस्तू, कोणत्या वस्तू? मध्यमवर्ती वस्तू. आणि दुसऱ्या कोणत्या वस्तू असतात? अंतिम वस्तू असतात. आता मध्यमवर्ती वस्तू म्हणजे अशा वस्तू की ज्या वस्तूंवर प्रक्रिया करून ज्यांच्यापासून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार होऊ शकतात, अशा वस्तू म्हणजे मध्यमवर्ती वस्तू असतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की हा पेन तयार करण्यासाठी यूज केलेलं प्लास्टिक, बरोबर, ही पाण्याची बॉटल तयार करण्यासाठी तयार केलेलं मेटल, बरोबर. तर या कोणत्या वस्तू झाल्या? की माझा हा जो काही स्पेक्ट आहे, या स्पेक्टमध्ये जी काही काच, जो काही ग्लास यूज केला गेलेला आहे, तो ग्लास हे काय झालेलं आहे मित्रांनो? या मध्यमवर्ती वस्तू आहे. यांच्यावर आपण प्रक्रिया करून यांच्यापासून आपण दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार करू शकतो. जसं मी तुम्हाला बोललो की जे काही रबर यूज केलं जाणार आहे, प्लास्टिक यूज केलं जाणार आहे, या प्लास्टिकला आपण वेगळी प्रक्रिया करून त्याच्यापासून पेन तयार केला. त्याच प्लास्टिकवर वेगळी प्रक्रिया करून आपण हा कीबोर्ड तयार केला, बरोबर का नाही? हा पण प्लास्टिकचाच आहे. याचा अर्थ काय मित्रांनो? मेटलला आपण मेटलवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करून त्याच्यापासून पाणी बॉटल तयार केली, स्टीलचे रॉड तयार केले, स्टील तयार केलं, बरोबर की नाही? स्टीलचे भांडे तयार केले. याचा अर्थ काय मित्रांनो? की ज्या वस्तूंवर प्रक्रिया करून ज्यांच्यापासून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जाऊ शकतात, अशा वस्तूंना मध्यमवर्ती वस्तू म्हटलं जातात, बरोबर. आणि अंतिम वस्तू म्हणजे कोणत्या वस्तू असतात? की अशा वस्तू असतात की ज्यांच्यापासून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार होऊ शकत नाही. जसं आता मला सांगा, या पाण्याच्या बॉटलपासून दुसऱ्या प्रकारची वस्तू तयार होऊ शकते का? नाही. या पेनापासून दुसऱ्या प्रकारची वस्तू तयार होऊ शकते का? नाही. म्हणजे या कोणत्या वस्तू झाल्या? अंतिम वस्तू झाल्या, की यांची प्रोडक्शनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यांच्यावर भविष्यात प्रोडक्शनची प्रक्रिया घडवून आणली जाणार नाही. अशा वस्तूंना अंतिम वस्तू म्हटलं जातं. मग बघा इथं काय म्हटलेलं आहे मग? की दुहेरी मोजदाद टाळण्यासाठी, कारण की लक्षात घ्या मित्रांनो की ज्यावेळी या प्लास्टिकवर हा पेन तयार करण्यासाठी जे काही प्लास्टिक विकत घेतलेलं आहे आपण, तर ते प्लास्टिक हा पेनामध्ये काय आहे? समाविष्ट आहे. आणि ते प्लास्टिक खरेदी करण्यासाठी जो काही आपण खर्च केलेला असेल, त्या खर्चाला मध्यमवर्ती खर्च म्हटला जातो. आणि तो मध्यमवर्ती खर्च या पेनाच्या अंतिम किमतीमध्ये काय असतो? समाविष्ट असतो. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे की जर दुहेरी मोजदाद आपल्याला होऊ द्यायचं नसेल, तर त्यासाठी आपल्याला फक्त राष्ट्रीय उत्पन्न मोजताना फक्त आणि फक्त अंतिम वस्तू आणि सेवांच्याच किमती विचारात घ्याव्या लागतात. कच्च्या मालाचे मूल्य धरले जात नाही. जसं हा पेन तयार करण्यासाठी याच्यासाठी जे काही प्लास्टिक असेल, त्याची नीब असेल, ज्या काही गोष्टी यूज करून आपण हा पेन तयार केलेला आहे, त्या वस्तू राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जाणार नाही. राष्ट्रीय उत्पन्नात फक्त हा एक पेन मोजला जाणार आहे. या पेनासाठी लागलेलं प्लास्टिक, या पेनाची नीब, या पेनाचं रबर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं जाणार नाही. कारण की त्या कोणत्या वस्तू झाल्या? कच्च्या वस्तू झाल्या. मध्यमवर्ती वस्तू म्हणजेच कच्चा माल, रॉ मटेरियल. ठीक आहे, इंटरमिडिएट गुड्स. पुढे बघा, उदाहरणार्थ साखरेचे मूल्य निश्चित करताना ऊसाचे मूल्य विचारात घेतले जाणार नाही. कारण की सिंपल गोष्ट आहे, ऊसापासूनच साखर तयार झालेली आहे, म्हणून ऊसाची किंमत साखरेच्या किमतीमध्ये समाविष्ट असणारच आहे. म्हणून ऊसाची किंमत सेपरेट आणि साखरेची किंमत सेपरेट असं मोजलं जाणार नाही. तर देशामध्ये ऊसाची किंमत न मोजता फक्त साखरेची किंमत मोजली जाणार आहे. पुढे बघा, कारण साखरेच्या किमतीमध्ये ऊसाचे मूल्य समाविष्ट असणारच आहे. जसं या पेनाच्या किमतीमध्ये या पेनासाठी विकत घेतलेलं प्लास्टिक असेल, रबर असेल, नीब असेल, तर या गोष्टी खरेदी करण्यासाठी जो काही खर्च केलेला आहे तो ऑलरेडी या पेनाच्या किमतीमध्ये समाविष्ट असणारच आहे. ओके, पुढे बघा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एकूण निव्वळ मूल्य होय. एकूण निव्वळ मूल्य. आता निव्वळ मूल्य म्हणजे काय असतं मित्रांनो? निव्वळ म्हणजे नेट नेट इन्कम. नेट इन्कम कसं काढता मित्रांनो? ग्रॉस इन्कम मायनस डेप्रिसिएशन. काय म्हटलं जातं? ग्रॉस इन्कम मायनस डेप्रिसिएशन म्हटलं जात असतं. बघा, राष्ट्रीय उत्पन्नात वस्तू आणि सेवांचे निव्वळ मूल्य धरले जाते.
बरोबर. कोणतं मूल्य धरलं जातं की निव्वळ मूल्य धरलं जातं. निव्वळ मूल्य म्हणजे काय आहे की बघा, एकूण मूल्य वजा घसारा किंवा त्याला काय म्हटलं जातं, झीज असं म्हटलं जातं. आणि एकूण मूल्यामधून जेव्हा आपण घसारा किंवा झीज वजा करतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, निव्वळ मूल्य म्हटलं जातं. मी इंग्लिशमध्ये पण लिहून दिलं आहे, मराठीत पण लिहून दिलं आहे. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं नेट इन्कम. ते कसं काढलं जातं, ग्रॉस इन्कम मायनस डिप्रिसिएशन. निव्वळ आपलं नेट इन्कमलाच निव्वळ मूल्य म्हटलं जातं, ग्रॉस इन्कमलाच एकूण मूल्य म्हटलं जातं, डिप्रिसिएशनला झीज म्हटलं जातं. मग ही झीज काय असते बघा मित्रांनो, काय असतं की वस्तू आणि सेवेचं उत्पादन होत असताना उत्पादनाचे घटक वापरले जात असतात. फॉर एक्झाम्पल, हा पेन तयार करण्यासाठी या पेनासोबत मानवी श्रम काय केलं गेलेलं आहे, म्हणजे मानवी श्रमाचा वापर झालेला आहे आणि भांडवली वस्तू म्हणजे मशीनचा वापर झालेला आहे. बरोबर. परंतु या पेनाचं उत्पादन घेत असताना ते मशीन कंटिन्युअस चालू असणार आहे. बरोबर. मग ते मशीन किती दिवस चालेल, असं कंटिन्यू ते 10-12 तास चालत असेल मशीन. परंतु 10 ते 12 तासानंतर काय होणार आहे मित्रांनो, की किंवा कंटिन्युअस त्याचा यूज केल्यानंतर 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर ते मशीनमध्ये काय होणार आहे, बिघाड होणार आहे. किंवा त्या मशीनमध्ये तुटफूट निर्माण होणार आहे किंवा ते मशीन आपल्याला कालांतराने रिप्लेस करावं लागणार आहे. बरोबर. म्हणजेच काय होत आहे, की वस्तू आणि सेवेचं उत्पादन घेत असताना जे काही भांडवली वस्तू असतात म्हणजे मशिनरी जे काही असतात त्यांची हळूहळू काय होत असते, झीज होत असते आणि कालांतराने या आपल्याला भांडवली वस्तू काय कराव्या लागतात, रिप्लेस कराव्या लागतात. बरोबर. म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे की बघा, की उत्पादन प्रक्रियेत भांडवली वस्तूंचा वापर झाल्यामुळे भांडवली वस्तूंची जी काही झीज होते तिलाच काय म्हटलं जातं, घसारा म्हटला जातो. आणि हा घसारा जेव्हा आपण एकूण मूल्यामधून वजा करतो तेव्हा आपल्याला काय मिळतं, निव्वळ मूल्य मिळते. आणि राष्ट्रीय उत्पन्न हे कोणतं मूल्य असतं, एकूण निव्वळ मूल्य असते. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. पुढे बघा, निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. बघा, निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश कशामध्ये केला जातो, राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. म्हणजेच काय म्हटलेलं आहे बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना राष्ट्रीय व्यापारापासून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. म्हणजेच काय रे मित्रांनो, आपल्या देशामधले लोक काय करतायत, बाहेरच्या देशांमधून काय करतायत, वस्तू आणि सेवांची आयात करतायत. तर आपल्या देशामधलेच लोक काय करत आहेत, परदेशातील लोकांना काय करत आहेत, वस्तू आणि सेवांची काय करत आहेत, निर्यात करत आहेत. बरोबर. या दोन गोष्टींमुळे काय होत आहे मित्रांनो, आपल्या जवळच्या वस्तू आणि सेवा परदेशात जात आहेत आणि परदेशातील वस्तू आणि सेवा कुठे येत आहेत, भारतात येत आहेत. म्हणून काय म्हटलं गेलेलं आहे, आयात वजा निर्यात करून जे काही निव्वळ मूल्य येणार आहे हे निव्वळ मूल्य देखील राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केले जात असते. ओके. पुढे बघा, आणि राष्ट्रीय उत्पन्न या मोजण्यासाठी एक वित्तीय वर्ष विचारात घेतले जाते आणि हे वित्तीय वर्ष साधारणतः या वित्तीय वर्षाचा कालावधी कालावधी 1 वर्षाचा असतो. किती वर्षाचा असतो, 1 वर्षाचा असतो. ओके. पुढे बघा, आणि भारतामध्ये म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी वित्तीय वर्षाचा विचार केला जातो. तर ते वित्तीय वर्ष कोणतं आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च असं आहे. काय आहे, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणतं आर्थिक वर्ष विचारात घेतलं जातं, 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी विचारात घेतला जात असतो. ओके. पुढे बघा, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. चक्रीय प्रवाह म्हणजे काय आहे मित्रांनो, बघा, की राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय खर्च यांचा सातत्याने चक्रीय प्रवाह सुरू असतो. याला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह म्हटला जातो. ओके. सायक्लिक फ्लो ऑफ नॅशनल इन्कम असं म्हटलं गेलेलं आहे याला. तर हा नेमका काय आहे, तर बघा मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला ही डायग्राम समजून घ्यावी लागणार आहे. बघा, प्रत्येकाला डायग्राम क्लिअर दिसते. ओके, बॅचमधल्या पोरांना व्यवस्थित दिसते का मला एकदा चेक करू द्या फक्त.
ओके, चलो दिसत आहे. ओके, बघा इथं काय आहे मित्रांनो, की देशामध्ये कुटुंब संस्था आहे. कुटुंब संस्था म्हणजे कोण रे? याच्यामध्ये कोण राहत आहेत? लोक राहत आहेत, बरोबर. आणि सिंपल गोष्ट आहे, इथं कोण आहे? उत्पादन संस्था. यांचं काम काय आहे? वस्तू आणि सेवा तयार करणे. उत्पादन संस्थेचं काम काय असतं? वस्तू आणि सेवा काय करायच्या? तयार करायच्या. परंतु तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, वस्तू आणि सेवा जर तयार करायच्या असतील तर त्याला काय लागतील? उत्पादनाचे घटक लागतील. काय लागतील? उत्पादनाचे घटक लागतील. कोणते कोणते घटक लागतील? भूमी लागेल, श्रम लागेल, भांडवल लागेल आणि उद्योजक लागेल. किती घटक लागतील? 4. भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक, हे 4 घटक लागतील, बरोबर. आणि हे जे 4 घटक आहेत मित्रांनो, हे यांचा मालक कोण असणार आहे? कुटुंब संस्थेमधले लोक असणार आहे. याचा अर्थ काय मित्रांनो, की हे जे कुटुंब संस्था आहेत, हे उत्पादन संस्थांना भूमी प्रोव्हाइड करतील, श्रम प्रोव्हाइड करतील, भांडवल प्रोव्हाइड करतील आणि उद्योजक प्रोव्हाइड करतील. ओके. आणि हे झालं. मग या बदल्यात बघा, म्हणजे कुटुंब संस्थांनी काय केलं? उत्पादन संस्थांना जागा दिली, कामाला माणसं दिली, उद्योजक स्वतः माणूस होता आणि भांडवल देखील दिलं, म्हणजे मशिनरी वगैरे देखील दिल्या, उद्योगासाठी लागणाऱ्या वस्तू देखील दिल्यात, बरोबर. आता काय झालं? मग या बदल्यात हे जे काही कुटुंब संस्थांनी काय काय दिलेलं आहे? भूमी, श्रम, भांडवल, उद्योजक, हे कोणाला दिले? उत्पादन संस्थांना दिले. आणि याच्या बदल्यात मी तुम्हाला काय बोललो? आता या उत्पादन संस्था काय करतील? या उत्पादनाच्या घटकांचा, हे काय आहेत? उत्पादनाचे घटक आहेत. आता यांचा वापर करून ह्या ज्या उत्पादन संस्था आहेत, या काय तयार करतील? वस्तू आणि सेवा तयार करतील. आणि या कोणाला देतील? या कुटुंब संस्थांमधील लोकांना देतील. काय देतील? वस्तू आणि सेवा देतील, बरोबर. परंतु जेव्हा उत्पादनाचे घटक त्या उत्पादन संस्थांना दिले, यांचा काय झालेला आहे? वापर झालेला आहे. म्हणून वापर झाल्यामुळे यांचा जो कोणी मालक असणार आहे, या घटकांचा जो कोणी मालक असणार आहे, त्याला काय दिला जाणार आहे? मोबदला दिला जाणार आहे, बरोबर. मग या उत्पादन संस्था काय करतील? या उत्पादनाच्या घटकांचा वापर केल्यामुळे यांचे जे कोणी मालक असतील, त्यांना मोबदल्याच्या स्वरूपात काय दिलं जाणार आहे? खंड म्हणजे रेंट, वेतन म्हणजे वेजेस किंवा सॅलरी, आणि व्याज म्हणजे काय? इंटरेस्ट, नफा म्हणजे काय? प्रॉफिट. या 4 गोष्टी काय केल्या जाणार आहेत? या कुटुंब संस्थांना दिल्या जाणार आहेत, बरोबर. रेंट, बघा मी पेन चेंज करतो, इथं दिसत नसेल तर बघा, रेंट, वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट, या 4 गोष्टी कोणी कोणाला दिल्या? उत्पादन संस्थांनी कोणाला दिल्या? कुटुंब संस्थेला दिल्या. कशाच्या बदल्यात दिल्या? या उत्पादन घटकांच्या बदल्यात दिल्या, बरोबर. आता बघा, भूमी, श्रम, भांडवल गेलं कुटुंब संस्थेकडनं उत्पादन संस्थेकडं, आणि उत्पादन संस्थेने याचा वापर केल्यामुळे काय केलं? याच कुटुंब संस्थेला, म्हणजे जे जे कोणी भूमी, श्रम, भांडवल उद्योजकाचे मालक असतील, त्यांना रेंट दिलं, वेजेस दिलं, इंटरेस्ट दिला, प्रॉफिट दिला. आता कुटुंब संस्थेकडे काय आलं रे मित्रांनो? उत्पन्न आलं. कुटुंब संस्थेकडं या RWIP पासून काय आलं? उत्पन्न आलं. आणि या उत्पन्नाचा खर्च आता ते कशासाठी करतील? स्वतःचं जीवन जगण्यासाठी करतील. आणि जीवन जगण्यासाठी त्यांना काय लागणार? वस्तू आणि सेवा लागणार. म्हणजेच आता काय करतील ते? याच उत्पादन संस्थांकडनं काय खरेदी करतील? वस्तू आणि सेवा खरेदी करतील, बरोबर. आणि या वस्तू आणि सेवासाठी अगेन त्यांच्या जवळचं उत्पन्न ते कोणाला देतील? उत्पादन संस्थांना देतील. म्हणजे बघा ना मित्रांनो, इकडनं उत्पादन संस्थेकडनं पैसा जातो कुटुंब संस्थेकडनं, परत तोच कुटुंब संस्थेकडनं बघा, म्हणजे उत्पादन संस्थेकडनं कुटुंब संस्थांना उत्पन्न गेले. बघा इथं काय आले? उत्पन्न गेले. आणि याच कुटुंब संस्थेने या उत्पन्नाचा वापर कशासाठी केला? खर्चासाठी केला. कशासाठी केला? खर्चासाठी केला, बरोबर. इकडनं इकडं काय गेल्या? या उत्पादनाचे घटक गेले कुटुंब संस्थेकडनं उत्पादन संस्थेकडं, आणि उत्पादन संस्थेकडनं त्या बदल्यात कुटुंब संस्थेकडं काय गेल्या? वस्तू आणि सेवा. हा कंटिन्युअस फ्लो सुरू आहे मित्रांनो. म्हणून
यालाच म्हटला जातो चक्रीय प्रवाह. आणि हे जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो, याला काय म्हटला जातो बघा, यालाच काय म्हटला जातो, प्रिव्हियस स्लाइडमध्ये दिलेले आहे बघा, यालाच काय म्हटला जातो, द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह म्हटला जातो. अर्थव्यवस्थेत कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था अशी दोनच क्षेत्र आहेत, बरोबर. असलेल्या गृहीतकावर आधारलेल्या अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाची याच्यामध्ये काय दिलेली आहे, माहिती दिलेली, की ज्याच्यामध्ये दोनच घटक घेतलेले. एक पहिला घटक काय घेतलेला आहे, कुटुंब संस्था, आणि दुसरा घटक काय घेतलेला आहे, उत्पादन संस्था. हे दोनच घटक घेतलेले आहेत आणि हे दोन घटक गृहीत धरून काही गोष्टी मांडलेल्या आहेत. त्यालाच काय म्हटलं जातं, द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेचा चक्रीय प्रवाह, बरोबर. समजलंय? हा होता तो द्विचक्रीय अर्थव्यवस्थेचा प्रवाह. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एवढं कव्हर करायचं होतं मित्रांनो. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूया. उद्या ठीक 9:15 वाजताच आपलं लेक्चर स्टार्ट होईल. उद्याचं लेक्चर कोणी मिस करायचं नाही आहे, कारण की याच लेक्चरचा आपल्याला अगदी डिटेलमध्ये आपल्याला जेव्हा आपण रेफरन्स बुक स्टार्ट करू तेव्हा आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून त्यावेळी रेफरन्स बुक समजून घ्यायचं आहे, त्यावेळी आपल्याला आपला हा बेस पक्का पाहिजे. त्यामुळे कुणीही लेक्चर न बुडवता डेली लेक्चर करायचे आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक शेअर करायची आहे. ओके, चलो बाय बाय मित्रांनो, थांबूया आपण.